ज्या पद्धतीने आपण प्रश्न सराव घेत आहोत किंवा जे काही गेस प्रश्न सांगितलेत यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेत असणार नाही हे मी वारंवार सांगतोय. तर त्याच पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू करतोय. आतापर्यंत एकूण 5 घटक आपण पाहिलेले आहेत. यामध्ये संख्या पद्धती, संख्यावरील क्रिया, अवयव व गुणित, दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर असे एकूण 5 घटक आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण जो पुढचा घटक आहे तो घटक पाहूयात. तर आजचा जो पुढचा घटक आहे यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे भागाकार नाही असं त्याने दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे माहिती पुस्तिकेमध्ये त्याने जे घटक दिले त्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार. पण भागाकार दिला असता तरी पण काही असं अवघड नव्हतं, कारण भागाकार पण अतिशय सोपा घटक आहे. यामध्ये means addition, subtraction, multiplication of fraction. तर मग नवोदय परीक्षेमध्ये नेमकं काय प्रश्न येतील? गेस प्रश्न. तर पहा, गेस प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचं बेरीज वजाबाकी गुणाकार या घटकावर प्रश्न असतील. म्हणजेच एखादी पदावली पण असू शकते. उदाहरणार्थ 1/8 अधिक 1/6 वजा 1/4 अधिक 3/2. तर याचं उत्तर काय असेल असाही प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतो. सोडवा. काय येईल उत्तर? ट्राय करा. तुम्ही सर्वजण हा प्रश्न सोडवू शकतात. काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी? तर पहिल्यांदा या गोष्टी समजून घ्या की प्रत्येक अपूर्णांकाच्या पुढे एक चिन्ह दिसतं तुम्हाला, प्लस मायनस किंवा प्लस मायनस काहीतरी, बरोबर आहे. तसंच या पद्धतीने जो पहिला अपूर्णांक आहे याच्या पुढे पण या ठिकाणी हे प्लस चिन्ह असणार आहे. तर गणित सोडवण्यासाठी जर आपल्याला सोप्या पद्धतीने थोडं ट्राय करायचं असेल तर हे प्लस प्लस आणि प्लस चिन्ह असलेले एकत्र लिहायचे कधी पण. प्लस 1/8 अधिक प्लस 1/6 अधिक प्लस 3/2 आणि वजा 1/4. मग वजा असलेले किती का पद असणार ते एका कडेला घ्या फक्त. आता यांचा जर छेद पाहिला आपण तर तो किती आहे? 8, 6, 2 आणि 4. तर 8, 6, 2, 4 या सगळ्यांचा लसावी किती आहे? म्हणजे अशी कोणती संख्या आहे जिला 8 ने पण भाग जातो, 6 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो? अशी कोणती संख्या आहे ज्याला 8 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 2 ने भाग जातो? पहा, करेक्ट साई काळे. तर अशी संख्या आहे 24. असं आपल्याला माहिती पाहिजे. हे माहिती असेल तरच गणित सुटतं लवकर. पहा, 24 संख्या अशी आहे जिला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो आणि 8 ने पण भाग जातो.
ठीक आहे, म्हणजे याचा छेद करायचा आपल्याला 24. आता पहिल्या अपूर्णांकाचा जर छेद आपल्याला 24 करायचा असेल तर अंशाला आणि छेदाला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? तर इथं 3 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे उत्तर येईल 3/24. न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला आपण 3 न मल्टिपल केलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 4 न मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 4 1 4 वर येईल, खाली 4 सख्ख 24 येईल. तिसऱ्या अपूर्णांकामध्ये आपल्याला 12 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे वर येईल 12 त्रिक 36, खाली येईल 12 दोन्ही 24. चौथ्या अपूर्णांकामध्ये 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे वर येईल 6 आणि खाली येईल 6 चोक 24. आता सर्व अपूर्णांकाचा छेद समान झालेला आहे. छेद समान झाला की मग आपण काय करू शकतो? अंशाची बेरीज. म्हणजे इथं बेरीज कोणाची होणार पहा, 3 आणि 4 7, 7 आणि 36 म्हणजेच 43. आणि 43 मधून आता आपल्याला 6 वजा करायचेत, आणि 6 वजा केल्यानंतर उत्तर येईल 37/24. तर या पद्धतीचा प्रश्न आपल्या परीक्षेत असू शकतो. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार. ठीक आहे, एक प्रश्न प्रकार कळाला तुम्हाला? गेस प्रश्न प्रकार 1. गेस प्रश्न प्रकार 1. ओके, त्यानंतर गेस प्रश्न प्रकार 2. तर प्रश्न काय असेल पहा, 3.1/7 मधून कोणता अपूर्णांक वजा करावे म्हणजे उत्तर 2.37 मिळेल. सिंपल प्रश्न असणार, फक्त एक वजाबाकी किंवा एक गुणाकार किंवा एक भागाकार या पद्धतीनं. 3.1/7 मधून कोणता पूर्णांक वजा करावा म्हणजेच उत्तर 2.7 मिळेल. विच फ्रॅक्शन सबट्रॅक्टेड from 3 integer 1/7 to get 2 integer 3/7. विच फ्रॅक्शन सबट्रॅक्टेड म्हणजे कोणता फ्रॅक्शन सबट्रॅक्ट करावा म्हणजे उत्तर येईल 2.3/7. चला ट्राय करा क्विक.
ऑप्शन 1 1.2/7, ऑप्शन 2 1.2/5, ऑप्शन 3 5/7, ऑप्शन 4 7/5. Which fraction subtracted from 3 integer 1/7 to get 2 integer 3/7? आता हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. इथे जर सर्वांना हा प्रश्न सोडवता आला तर समजायचं की परीक्षेतला तुम्ही एक प्रश्न सोडवला आजच. असा प्रश्न असणार हे लक्षात ठेवा 100%. पेपर झाल्यावर तुम्ही मला मेसेज करून सांगा असा प्रश्न होता म्हणून. तर आता या ठिकाणी जर समजा आपल्याला काय करावं कळत नसेल तर एवढं तर सांगितलं ना 3.1/7 मधून. तर या गणितामध्ये फक्त वजाबाकी नाही दिली तर या ठिकाणी तुम्हाला आणखी एक क्रिया करावी लागते, ते म्हणजे सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करणं. तर सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट केलं तर काय होईल, 3 इंटिजर 1/7 म्हणजेच 7 त्रिक 21 आणि 1 म्हणजे 22/7 येईल. आणि 2 इंटिजर 3/7 म्हणजे 7 2 14 आणि 3 17/7 येईल. मग याच्यामधून कोणता अपूर्णांक वजा केला की उत्तर येतं 17/7. असा गणिताचा मुख्य उद्देश आहे किंवा मेन प्रश्न आहे. 22/7 मधून किती वजा करावे म्हणजे 17/7 मिळेल. ठीक आहे. मग आपल्याला या जर प्रश्नचिन्हाची किंमत काढायची असेल तर काय करता येईल, 22/7 मधून जे उत्तर आले तेच वजा करा. म्हणजे 17/7 वजा करा. 22 - 17 म्हणजे 5/7. दिस इज द करेक्ट आन्सर. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर असेल 5/7 या पद्धतीने. ऑप्शन नंबर 3 लक्षात आला. गेस प्रश्न नंबर. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. गेस प्रश्न प्रकार 3. तर गेस प्रश्न प्रकार 3 मध्ये आपल्याला पुढचा घटक शिकायचा आहे. पहा, प्रश्न असा असतो, 3.1/8 ला कोणत्या संख्याने गुणावे म्हणजे गुणाकार - 5/4 येईल. अगदी सिंपल क्वेश्चन असतो की 3.1/8 ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे गुणाकार 5/4 येईल. ऑप्शन ए
5/3. ऑप्शन बी 3/5. ऑप्शन सी 2/5. ऑप्शन डी 4/5. बाय विच फ्रॅक्शन हाच प्रश्न इंग्लिश मध्ये लिहिला. बाय विच फ्रॅक्शन 3 इंटीजर 1/8 मल्टिपल to get 5/4. By which fraction 3 integer 1/8 multiple to get 5/4. ओके, आता आपल्याला जर समजा लक्षात येत नसेल तरी तर काय करावं. अगदी 20 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. तर कसा सोडवायचा, दिलेला जो फ्रॅक्शन आहे तो आधी सिंपल मध्ये कन्वर्ट करून घ्या. किती येईल मग, 8×3 = 24 आणि 25/8. बरोबर आहे. 25/8 ला पहिल्या ऑप्शन न मल्टिपल करून बघा. 5/3 न किती येणार आहे, 125/24. म्हणजे 5/4 आलं का, नाही आलं, म्हणजे पहिला ऑप्शन रॉंग. दुसरा ऑप्शन आपण चेक करूयात. 25/8 गुणिले 3/5. 5×1 = 5, 5×5 = 25, म्हणजे 5 गुणिले 3 येईल 15/8. 5/4 आलं का, नाही, म्हणजे हे पण कॅन्सल. कोणत्या अपूर्णांकानं गुणावं एवढंच चेक करा. 25/8 गुणिले 2/5. 5×1 = 5, 5×5 = 25, 2×1 = 2, 2×4 = 8, म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं 5/4. means our answer is option number C. पुढचा चेक करून बघायची असेल तर, इच्छा असेल तर बघा, नसेल तर बघू पण नका. 25/8 गुणिले 4/5. 5×1 = 5, 5×5 = 25, 4×1 = 4, 4×2 = 8, म्हणजे 5/2. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही अवघड आहे का, परंतु असा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. असा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे, सोडवता आला पाहिजे. ओके, समजला हा प्रश्न, यामध्ये काय अडचण नाही. तर ही जी काही प्रश्न प्रकार आपण घेत आहोत यामध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार असाच प्रश्न, हेच टाईप लक्षात ठेवा फक्त. कशातून काय वजा करायचं आणि कोणत्यानं गुणायचं.
यानंतर पुढचा गेस प्रकार तर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार हा जरी घटक असला तर तुलना करायचा पण एखादा प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 4/8 बरोबर 16/40. ऑप्शन बी 9/25 बरोबर 27/50. ऑप्शन सी 18/14 बरोबर 54/56. ऑप्शन सी 48/21 बरोबर 144/63. Which of the correct option? आता या प्रश्नामध्ये आपला कदाचित बराच वेळ जाऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवा. ओके, तर आता हा प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत काय आहे? जर तुम्हाला पाडेपाठ असतील ना पाडे, तर आपण खूप लवकर प्रश्न सोडवू शकतात. आता पाडेपाठ म्हणजे काय पहा, 4 ला किती न गुणल्यावर 16 येतं? 4 ने 4 4 चा 16, मग 8 4 चा 32, पण इथं आलेला आहे 40, म्हणजे हे चुकीचं आहे. त्यानंतर 9 3 चा 27, मग 25 3 चा 75 यायला पाहिजे होता, म्हणजे हे 50 चुकीचं आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. त्यानंतर 18 3 54 मल्टिपल इंटू 3 केलेला आहे, आणि 14 चौक 56, तरी तर हे पण रॉंग आहे. 48 इंटू 3 आणि 21 गुणिले 3, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे हा कसला आहे? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे हा, त्यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. सममूल्य अपूर्णांक. ठीक आहे, तर हे जमेल आपल्याला, काही अडचण नाही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट गेस प्रश्न. एक प्रश्न आपल्याला दशांश मध्ये घ्यायचा होता, तो आपण या ठिकाणी कंटिन्यू करतोय. तर तुम्हाला असं सेंटेन्स देऊ शकतात, विच ऑफ द करेक्ट ऑप्शन. और ट्रू. ऑप्शन ए
ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. 1/2 is greater than 1/3 is greater than 1/4 is greater than 1/5. 1/5 is greater than 1/4 is greater than 1/3 is greater than 1/2. 1/4 is greater than 1/2 greater than 1/3 greater than 1/5. 1/2 is greater than 1/4 is greater than 1/3. Which is the correct option? आता असाच प्रश्न जर परीक्षेत आला तर किती जणांचा प्रश्न आता इथं बघा, बरेच जण उत्तर देत आहेत. काय योग्य आहे? कसं व्हायचं आपल्याला शिकवल्याला तेच मला कळत नाही कधी कधी. म्हणजे या ठिकाणी काय दिले पहा, तर आपल्याला 4 पर्यायामध्ये 4 अपूर्णांक आहेत आणि यांचा चढता क्रम आपल्याला किंवा उतरता क्रम शोधायचा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं फक्त काय माहितीये का, ए असेल किंवा बी असेल, ए असेल किंवा बी असेल हेच चालू आहे. सी आणि डी तर कोण देणारच नाही मला माहिती आहे, कारण तिथे सिक्वेन्सच नाही ना. 1 4 आधी आले, पुन्हा मध्येच 2 आले, मध्ये 3 आले. पण ए आणि बी मध्ये मी बरोबर सिक्वेन्स दिलाय तुम्हाला फसण्यासाठी. फसण्यासाठी असं का म्हणतोय, कारण ओघाणी आपण बऱ्याच वेळेस अशी उत्तर देतो. आता साधा सिंपल नियम आपल्याला माहित पाहिजे. तर हे जे साइन आहे ते म्हणजे ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन म्हणजे 1/2 हा मोठा आहे कोणापेक्षा, 1/3 पेक्षा. 1/3 मोठा आहे कोणापेक्षा, 1/4 पेक्षा. आणि 1/4 मोठा आहे 1/5 पेक्षा. बी मध्ये काय होतो अर्थ, 1/5 मोठा आहे 1/4 पेक्षा, 1/4 मोठा आहे 1/3 पेक्षा, आणि 1/3 मोठा आहे 1/2 पेक्षा. ठीक आहे. तर यामध्ये एक नियम तुम्ही पाहिला असेल, व्हेन न्यूमेरेटर इज सेम इक्वल देन those fraction is greater which denominator is small. म्हणजे काय होतं याचा मराठीमध्ये, जर अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता इथे सगळ्यात लहान छेद कोणता आहे, 2. कारण सगळ्याचा अंश तर समान आहे ना, एकच. सर्वात लहान छेद कोणता आहे, 2. म्हणजे या ठिकाणी हा सर्वात मोठा, पुन्हा हा त्याच्यानंतरचा लहान, त्याच्यानंतरचा लहान, आणि हा सर्वात लहान. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. ए इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. आणखी जाता जाता असाच एक प्रश्न खास तुमच्यासाठी, आणि जे काही आपण प्रश्न इथे घेतलेत याच्यापेक्षा वेगळा प्रश्न असणार नाही, लक्षात ठेवा. तर आज आपण फक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार या घटकावरचे प्रश्न पाहिलेत.
तर पुन्हा तुमच्यासाठी खास प्रश्न तसाच 0.5 पेक्षा मोठा आहे 0.25 आणि 0.25 पेक्षा मोठा आहे 0.75. बी ऑप्शन 0.5 मोठा आहे 0.25 पेक्षा आणि 0.75. सी ऑप्शन 0.5 0.75 0.25. डी ऑप्शन 0.25 0.50 0.75. विच इज द करेक्ट आन्सर? यामध्ये बरोबर काय आहे? कन्फ्यूज होऊ नका. आणि तुम्ही कन्फ्यूज होणारेच प्रश्न मी घेतोय, लक्षात घ्या. तुम्हाला जे सहज सुटतात ते प्रश्न मी घेतले नाहीत. परीक्षेत असं आलं तर तुम्ही कुठं फसाल हे मला माहिती आहे. त्यामुळेच आवर्जून हे प्रश्न घेतलेले आहेत. आणि हे प्रश्न सोडवणं म्हणजे सहजासहजी एवढं सोपं नाही जेवढं हा प्रश्न बघितल्या बघितल्या वाटतो. त्यामुळे थोडं व्यवस्थित निरीक्षण करायला शिका. आता मॅक्झिमम बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. पर्याय क्रमांक 1, त्यानंतर पर्याय क्रमांक डी आणि पर्याय क्रमांक बी. सी ला काही कोणी हात लावलेला नाही. ओके, ठीक आहे. आता यामध्ये जे योग्य उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक बी. आहे का योग्य? करेक्ट. यामध्ये एकही उत्तर बरोबर नाही. कुठलंच बरोबर नाही. बघा, विचार करा नीट. एकही बरोबर नाही. तरी तर योग्य उत्तर काय आहे पहा. सगळ्यात सोपं सांगतो. हे 0.5 जर कधी दिसलं तर ह्याला 0.50 समजत जावा. कुठेही 0.2 असेल तर त्याची तुलना करताना इथं 2 डिजिट मध्ये फ्रॅक्शन आहे, इथं 2 डिजिट मध्ये आहे. मग ह्याला पण 2 डिजिट मध्ये करून घ्या आणि मग आता आपल्याला कळेल की सर्वात लहान आहे 0.25, त्यापेक्षा मोठा 0.50 आणि त्याच्यापेक्षा मोठा 0.75. असं कुठं दिसतं का तुम्हाला? नसेल तर मग हेच उलट असलं तर कसं असायला पाहिजे होतं? 0.75 मोठा आहे 0.50 मोठा आहे 0.25. या दोन्हीपैकी एक पण नाही पर्यायामध्ये आपल्याकडे. ठीक आहे, त्यामुळं काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवायला शिका. ठीक आहे, म्हणजे आपली मुलं कुठं फसतात परीक्षेमध्ये ते सांगतो मी तुम्हाला. पहा, परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो. समजा एखादा प्रश्न जर असा आला 0.3 बॉक्स आणि 0.12 आणि आपल्याला चूज करायचं आहे ऑप्शन 1 लेस दॅन, ऑप्शन बी ग्रेटर दॅन, ऑप्शन सी इक्वल टू आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस. झालं, उत्तर दिलं तुम्ही आणि 90% मुलं चुकलीत. आता ओके. तर आता अशा गणितामध्ये काय करायचे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी. इकडं 0.12 आहे ना, 0.12 म्हणजे 2 अंकी संख्या आहे ना.
इकडे पण 2 अंकी संख्या तयार करा की तुम्ही लगेच, क्विक सेकंदामध्ये होते. म्हणजे किती होईल हे 0.30, कारण पॉईंटच्या पुढे इकडे 0 द्यायला काहीच अडचण नाही. आणि हे 0.12. आता बघा कोणतं मोठं आहे आणि कोणतं लहान आहे. 0.3 इज ग्रेटर दॅन. करेक्ट. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. पण काही विद्यार्थ्यांनी ए पण उत्तर दिलं, त्यांना वाटलं की 0.212 मोठा आहे काय की, म्हणजे इकडे 0.3 दिसायला लागले, तिकडे 0.12 दिसायला लागले. त्यामुळे कधीही तुलना करत असताना याची काळजी घ्या. आणि यासारखेच प्रश्न परीक्षेमध्ये असतील याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे हे सर्व प्रश्न सोडवून घ्या. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच नवीन घटक आणि नवीन घटकाचे गेस प्रश्न. धन्यवाद.